मी डॉक्टर स्नेहल रवींद्र घुगे. मी पुणे येथे वाघोलीमध्ये मॅजेस्टिक मॅनहॅटन I-205मध्ये राहते. मी माझ्या हस्बंडच्या घरामध्ये फ्लॅटमध्ये राहते, त्यांनी घेतलेल्या. माझं लग्न रवींद्र महादेव घुगे यांच्याशी, राहणार पाणेगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना, या मुलाशी माझं लग्न 18 जुलै 2022 रोजी झालेलं होतं. लग्नाच्या काही दिवसानंतर काही सगळ्या गोष्टी नॉर्मल वगैरे होत्या. त्यानंतर तो अचानकच भांडण करायला लागला, किरकिर करणं ते चालू झालं. तर ह्याचं कारण मला सुरुवातीला तर काही समजून नाही आलं, हे कारण कशामुळे काय आहे. पण एवढं आहे की त्यांच्या आईचा आणि भावाचा फोन येऊन गेल्यानंतर ते मला भांडण वगैरे करायचे. मग ऑफिसला वगैरे गेल्यानंतर मला अजिबात फोन नाही आला पाहिजे ऑफिसमध्ये. तुला काही जरी झालं, तू आजारी जरी पडली, काही जरी पडली, तर बिलकुल मला ऑफिसमध्ये फोन करायचा नाही. सुरुवातीला फक्त भांडणच होतं, पण काही दिवसांनी मग त्यांनी मारहाण वगैरे करायला मला सुरुवात केली. तर मग काही कारण नसताना मारहाण वगैरे करायची. मग त्यांच्या आईचा आणि भावाचा फोन आला की मारहाण वगैरे करणं पण, आणि पुन्हा ऑफिसमधून तिकडून तिकडे गावाकडे निघून जाणं वगैरे. 8-8 दिवस फोन बंद करून मला काहीच इन्फॉर्मेशन न देता, मला काही न सांगता गावाकडे निघून जायचे. गावाकडे जायचे की कुठे जायचे याची मला अजून पण माहिती नाही आहे. आणि जेव्हा त्यांच्या आईचा आणि भावाचा कॉल यायचा तेव्हाच आमच्यामध्ये वाद व्हायचे ते, आणि त्यानंतरच ते मला मारहाण करायचे त्यांच्या सांगण्यावरून, आणि असे घर सोडून निघून जायचे मला न सांगता. मग मी जेव्हा ते घर सोडून निघून जायचे तेव्हा मी गावाकडे जायचे. मी सगळ्या नातेवाईकांना वगैरे विचारायचे. जे मध्यस्थी होते, सरपंच संजय सानप, शिवाजी सानप, आणि माझी नणंद जी योगिता संजय सानप आहे, ह्या जे व्यक्ती होत्या ह्या मध्यस्थी होत्या आमच्या लग्नामध्ये. कारण की ते प्रतिष्ठित लोक आहेत, सरपंच आहेत बाबा, गावाचे माजी सरपंच वगैरे चांगले लोक आहेत. यांना बघून माझ्या आईवडिलांनी हे नातं केलं होतं. तर मी त्यांना दरवेळेस जाऊन विचारायचे की हा मुलगा असा पळून का येतो मला सोडून, मग त्याचे आईवडील ह्याला मला मारहाण करायला का लावतात, मग ते त्याला असं बोलून तिकडे का घेतात, माझ्याजवळ राहू का देत नाहीत वगैरे, अशा प्रकारे हे बोलणं वगैरे करायचे. तर मग त्यांनी ते माझ्या हस्बंडला माझ्यासोबत पुन्हा पाठवून द्यायचे. पण हा प्रकार मला सुरुवातीला काही समजलाच नाही की हे असे का करतात म्हणून. मग जुलैमध्ये माझ्या हस्बंडने माझ्यासोबत भांडण वगैरे केलं, मारहाण केली, आणि ते निघून गेले. ते निघून गेल्यानंतर ते अक्षरशः 3 महिने गायब होते, आणि ह्याची सगळी माहिती त्याच्या आईवडिलांना होती. त्यांचे आईवडील आणि भाऊ आणि बहीण ह्या लोकांनी त्यांना तिकडे गायब केलं होतं आणि कुठंतरी ठेवलं होतं नातेवाईकांकडे, की मला त्यांचा पत्ता वगैरे समजू नये म्हणून. मग त्यावेळेस मला खूप सारे कॉल यायचे, मला धमक्या दिल्या जायच्या की तू गावामध्ये यायचं नाही, आम्हाला तुला नांदवायचं नाही आहे, आम्हाला घटस्फोट द्यायचा आहे, आणि तुला घटस्फोट द्यावा लागेल. आणि माझ्या हस्बंडला पण कंटिन्यू असंच बोलायला लावायचे की मला तिच्यासोबत राहायचं नाही आहे वगैरे. आणि माझी जी सासू आहे ती कंटिन्यू त्यांना शपथा वगैरे द्यायची, जर तू तिला जर नांदवलं, तू तिच्यासोबत राहायला, तर आमचं आणि तुझं नातं तुटलं. माझे जे दीर होते ते पण दरवेळेस जेव्हा मी त्यांना घेऊन यायचे वापस पुण्याला, तर ते त्यांच्याशी, माझ्या हस्बंडशी बोलणं बंद करायचे आणि त्यांना सांगायचे तुला तिच्यासोबत राहायचं आहे का आमच्यासोबत नातं ठेवायचं, तू एक ठरव. जर तुला तिच्यासोबत राहायचं असेल तर आम्ही तुझ्यासोबत कोणत्याही प्रकारचं नातं ठेवणार नाही, आणि आम्हाला ती मुलगी मान्य नाही आहे. आणि जेव्हा मी 3 महिन्यामध्ये गेल्यानंतर मी माझ्या सासऱ्यांना विचारलं की तुम्ही असं का करताय माझ्यासोबत. तर माझ्या सासूने सांगितलं की जेव्हा हे लग्न व्हायचं होतं, मी माझ्या मुलाला सांगितलं होतं की मला ही मुलगी मान्य नाही आहे, तू ह्या मुलीसोबत लग्न करू नको, मला माझ्या भावाची मुलगी करायची आहे तुझ्यासाठी. तर तुझ्या नवऱ्याने ते ऐकलं नाही आणि जबरदस्ती लग्न केलं, आणि त्याच्यामुळं मला तू मान्य नाही आहेस, आणि मला तुझा संसार माझ्या मुलासोबत होऊ द्यायचा नाही आहे. आम्हाला फारकत पाहिजे, आम्हाला डिवोर्स दे, आम्हाला तुला नांदवायचं नाही आहे, मी माझ्या मुलाला तुझ्यासोबत राहू देणार नाही. मग काही जरी करावं लागलं तरी चालेल, 2 वर्ष तुला माझ्या मुलाचं तोंड दिसू देणार नाही, तुला काय करायचं आहे ते करून घे, आम्ही तुला नांदवणार नाही. मग मी त्या गावाकडे आणि खूप साऱ्या धमक्या द्यायचे ते मला, तरी पण मी त्या शेतामध्ये जाऊन त्या घरामध्ये राहायचे. मी लक्ष्म्या वगैरे बसवल्या, तिथे राहिले 4-5 दिवस. जेव्हा मी तिथे जायचे ना, तर माझी सासू 4 रूमपैकी 2 रूमला कुलूप लावायची. आणि मग मी सगळ्या पाहुण्यांच्या समोर म्हटले, आमच्या भावकीच्या समोर, की मी इथं आल्यानंतर माझ्या सासूबाई असं कुलूप का लावतायत, दरवाजाला वगैरे रूमला कुलूप का लावतायत.
तर माझी सासू सगळ्यांच्या समोर म्हणली, काय तुझं सांगता येतं, तू माझ्या बारक्या सोनेचं सोनं चोरशील ना, त्याच्यामुळं मला कुलपं लावावं लागतात. तर अशा प्रकारे माझ्यावर ते लोक आरोप वगैरे करू नये ते म्हणल्यानंतर मग मी त्याच्यानंतर दिवस सकाळी जे निघायचे घरामधून ते दिवसा मी गावातल्या एका पडक्या शाळेमध्ये जाऊन बसायचे. दिवसभर तिथंच अन्न पाणी न खाता तिथंच बसायचे. खूप साऱ्या गावातल्या लोकांनी सुद्धा बघितलं. मला सगळे म्हणले, पण तू इथे येऊन का बसतेस, काय झालं वगैरे. तर त्यांना मी सगळ्यांना हेच सांगितलं की माझी सासू म्हणते की तू माझ्या बारक्या सोन्याचं सोनं वगैरे चोरशील, म्हणून आम्ही त्या रूमला लॉक वगैरे लावतो. तर अशा प्रकारे मला खूप त्रास द्यायचे ते लोक. तिथं गेल्यानंतर मी खूप रडायचे वगैरे त्यांच्यासमोर की माझा संसार होऊ द्या, माझ्या पतीला असं लपवू नका वगैरे. पण ते दरवेळेस मला हसायचे वगैरे आणि मला खूप त्रास दिला त्यांनी. खूप मेंटल टॉर्चर केलं. दरवेळेस माझ्या पतीला तिकडं बोलून घेऊन मला खूप मानसिक छळ केला त्यांनी. त्यांना असं वाटत होतं हिला काहीतरी जर झालं तर आपल्याला तिला डिवोर्स द्यायला थोडंसं सोपं जाईल म्हणून. तर या प्रकारे ते मला कंटिन्यू मानसिक छळ वगैरे करायचे माझा. मग त्यानंतर मी माझी जी सरपंच नणंद आहे, तर माझ्या नंदेचा पूर्ण हात आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. ती पोलीस प्रोटेक्शन मला मिळू देत नाही, किंवा आता तर तिने पोलीस प्रोटेक्शन मिळवून देणं पण बंद केलं आहे आणि आमदाराच्या वगैरे हाताने SP ला वगैरे फोन करून माझं पोलीस प्रोटेक्शनसुद्धा बंद केलं आहे. आणि जेव्हा ते प्रकरण झालं त्यानंतर माझे हजबंड इथं 2 महिने आले होते. त्यानंतर पण त्यांचं मारहाण, टॉर्चर करणं, मेंटल टॉर्चर करणं आणि दरवेळेस मला हे सांगणं की मी आता पळून जाणार, मी आता पळून जाणार. या प्रकारे मला कंटिन्यू ते मेंटल मानसिक छळ करत होते माझा. माझे सासरे पण त्यांच्यासोबत आले होते. तर ते पण पाहुण्यांना काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगायच्या, माझा छळ करायचा आणि दोघंजण मिळून मला म्हणायचे, आम्ही पळून जाणार आहे आता, मी माझ्या मुलाला घेऊन जाणार आहे, आम्ही तुला नांदवणार नाही. तर मी खूप जास्त टॉर्चर सहन केलं. मग 26 डिसेंबरला माझे हजबंड पुन्हा त्यांच्या भावाचा आणि त्यांच्या आईचा फोन आल्यानंतर ते पुन्हा संध्याकाळी रात्री 3:30ला ते पुन्हा पळून गेले. ते गेल्यानंतर 4-5 दिवसांनी लगेच मी ॲप्लिकेशन केलं SP ऑफिसला आणि मला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे म्हणून म्हणलं, कारण मला तिकडून वेळोवेळी धमक्या, जीवघेणे धमक्या येत होत्या. माझी सरपंच जी नणंद आहे तिच्या ती लोकांना सांगून मला धमक्या द्यायची मी तिकडे येऊ नये म्हणून. पोलीस प्रोटेक्शनमध्ये घेऊन गेलेली असता पण त्या लोकांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ते आणि त्याचे नातेवाईक, माझी जी सासू आहे तिचे 4 भाऊ आणि बाकीचे जे सगळे नातेवाईक आहेत, तर ते सगळे तिथे राहतात. आता त्या लोकांना ते त्यांच्याप्रमाणे गोष्टी सांगतात, त्याच्यामुळे ते पण माझ्यावर त्यांना काहीतरी असं सांगतात जेणेकरून ते पण त्यांना सपोर्ट करून मला मारहाण करण्याचा त्यांनी पोलीस प्रोटेक्शनमध्ये सुद्धा प्रयत्न केला. तर मी त्यांना म्हणलं, तुम्ही देवाला तरी मानता ना, मी देवाचा फोटो आणते, तुम्ही देवाचा फोटो उचला आणि मला सांगा की कुणाचं चुकतं आहे ते, माझं चुकतं आहे का तुमचं चुकतं आहे ते. तर तेव्हा फोटो आणायला गेले असता माझी जी सासू आहे आशा महादेव गुगे आणि माझी जी जाऊ आहे देवबाई प्रल्हाद गुगे, ह्या दोघींनी मला रूममध्ये घेतल्यानंतर माझा दोघींनी मिळून गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तर गळा दाबण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मी मोठमोठ्याने ओरडले आणि पोलीस बाहेर होते. 2 पोलीस आले होते माझ्यासोबत. ते बाहेर होते तर माझा आवाज आल्यानंतर ते पटकन मध्ये आले आणि मला त्या लोकांपासून त्यांनी वाचवलं. आणि ह्याची रियालिटी, ह्याचे सगळे प्रूफ माझ्याकडे व्हिडिओज वगैरे आहेत की कोणी कशाप्रकारे हल्ला केला. मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला तर माझा मोबाईल फेकून देण्याचा प्रयत्न केला. अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्यांचा छळ, मारहाण वगैरे ते करायला लावायचे. तर मी त्यांना तेच आणि नंतर त्यांनी सुरुवात केली की आम्हाला तुझ्या आईवडिलांनी ही वस्तू दिली नाही, तुझ्या आईवडिलांनी हे नाही दिलं, ते नाही दिलं. तर मी म्हणलं, तुम्हाला तर माझ्या आईवडिलांनी पैसे पण दिले, कॅश पण दिले, पण अजून पण तुमची इच्छा का पूर्ण होत नाही? माझ्या आईवडिलांनी तर उसने दिले म्हणून घेतले तुम्ही पैसे आणि अजून माझ्या आईवडिलांनी तुम्हाला ते पैसे पण मागितले नाही. मग तुम्ही वस्तूची मागणी जी होती, तुमच्या ज्या इच्छा होत्या, तुम्ही लग्नाच्या वेळेस बोलायला पाहिजे होत्या ना. तुम्ही आत्ता का आमच्यावर त्या थोपताय त्या इच्छा? आता माझे वडील पॅरालिसिसचे पेशंट आहेत आणि ते पेन्शनवरती आहेत. तर त्यांना त्यांच्या दुखण्यामुळे त्यांचा खर्च त्यांना स्वतःला त्यांचा भागावा लागतो आणि त्यांच्याकडे एवढे पैसे नाही आहेत की ते मला सगळ्या वस्तू एकासोबत देतील. पण तरी माझ्या वडिलांनी, माझ्या भावाने खूप वेळेस त्यांना सांगितलं की आम्ही हळूहळू एक वस्तू मुलीला देऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका. जरी तुम्ही बोलला नसताना तरी आम्ही देणारच आहे, पण आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही हळूहळू एक वस्तू देऊ.
तर मला त्या वस्तूसाठी वगैरे पण त्यांनी खूप मारहाण केली. जेव्हा मी माझ्या सासू-सासऱ्यांना म्हटलं, "जर तुम्हाला वस्तू पाहिजे होता, तर तुम्ही सुरुवातीला लग्न व्हायच्या टायमिंगला तुम्ही का म्हणले नाही की आम्हाला वस्तू पाहिजे? त्यावेळेस तर तुम्ही म्हणले आम्हाला काहीच नाही पाहिजे, आम्हाला शिकलेली मुलगी भेटली, आम्हाला काहीच नको आहे. मग आता तुमच्या अपेक्षा कसं काय चालू झाल्या?" तर म्हणे की आम्ही काय मुसलमानाच्या अवलादी नाही आहेत, आम्ही मुसलमान नाही आहेत बोली करण्यासाठी. हे माझ्या सासूचे वाक्य आहेत आशा महादेव घुगेचे, की आम्ही मुसलमान नाही आहेत बोली करण्यासाठी. तुझ्या आईवडिलांना अक्कल पाहिजे होती. फुकटची पोरगी आमच्या घरात घातली आणि एक वस्तू दिली नाही, काही दिली नाही. तर अशा प्रकारे ते मला त्या वस्तूसाठी सुद्धा त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. मग तू गाडी घे, तू घरातलं फर्निचर कर, तू आमच्या पोराच्या घरामध्ये फुकटमध्ये राहती, तुला ह्याचा किराया दे इथं राहण्याचा आम्हाला. मी माझ्या नवऱ्याच्या घरामध्ये राहण्याचा सुद्धा मला किराया द्यावा लागेल, याच्यापेक्षा वाईट गोष्ट अजून काय असू शकते. हे माझ्या सासूचे वाक्य आहेत आशा महादेव घुगेचे, की तू या घरामध्ये राहते तर तुला किराया द्यावा लागेल. मी म्हणलं तुम्हाला जे पाहिजे ते देईल मी, माझे आईवडील पण जे पाहिजे ते देतील, पण तुम्ही मला बाळ होऊ द्या. ते मला खूप दिवस बाळ पण होऊ देत नव्हते. तर मला गावाकडे जेव्हा काही सण वगैरे असायचा तर मी म्हणायचे मला गावाकडे जायचं आहे वगैरे. तर माझी सासू माझ्या हसबंडला सांगून ठेवायची की तिला गावाकडे घेऊन येऊ नको, आपण तिला बाळ होऊन देत नाही. हे जर तिने सगळ्या गावातल्या लोकांना सांगितलं तर लोकांना वाटेल काय बाबा आपण हे करतोय म्हणून तिच्यासोबत, हे माहीत नाही झालं पाहिजे लोकांना. म्हणून माझी सासू मला सणासुदीला वगैरे पण गावाकडे येऊ देत नव्हती आणि तिथलच्या पाहुण्यांना असं सांगायची की ही सणाला वगैरे येत नाही. माझी इच्छा असतानासुद्धा मला ते गावाकडे घेऊन जात नव्हते 1-1.5 वर्ष, कारण मला हे सगळ्यांच्या समोर पण आणायचं होतं की हे मला बाळ होऊन देत नाहीत म्हणून. ते कंटिन्यू त्यांच्या मुलाला सांगायचे, शपथा वगैरे घालायचे की तिला बाळ होऊ द्यायचं नाही. जर बाळ झालं तर आपल्याला तिला घटस्फोट द्यायला खूप महाग पडेल, खूप प्रॉब्लेम होईल म्हणून. मग सुरुवातीला त्यांना वाटलं की ही प्रोफेशनल मुलगी आहे, शिकलेली मुलगी आहे, थोडा त्रास दिला तिला, मारहाण वगैरे केली तर ती घर सोडून पण जाईन आणि ती डिवॉर्सला पण रेडी होईल. तर त्यांनी सुरुवातीला माझ्या दिराने आणि माझ्या सासू सासऱ्यांनी आणि माझ्या नंदेने माझ्या हसबंडला मारहाण करायला सांगितली. तर ते त्यांच्याप्रमाणे मला मारहाण करायला लागले. डेली मला मारहाण करायची, डेली मला मारहाण. फक्त मला हे नातं वाचवण्यासाठी ना, एवढी मारहाण केलेली असताना पण नातं वाचवण्यासाठी, मला माझं लग्न टिकवण्यासाठी, माझ्या आईवडिलांसाठी मी ते सहन केलं आणि मी त्यांच्यावर कोणतीही कंप्लेन केली नाही. पण तरी पण जेव्हा मला मारहाण केली तेव्हा मी ससून हॉस्पिटलमध्ये, जे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे तिथलच्या MLCs वगैरे सगळ्या माझ्याकडं आहेत. माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत मला मारहाण केलेले. माझ्याकडे व्हिडिओ आहेत, माझ्याकडे फोटो आहेत, माझ्याकडे फाईलमध्ये MLC आहेत. जेव्हा मला मारहाण केली तेव्हा मी प्रूफ गोळा करत गेली आणि ते सगळे प्रूफ माझ्याकडं आहेत. तर त्यांना वाटलं की आता जर मारहाण केली तर ती पळून जाईन, डिवॉर्स देईल. मग जेव्हा त्याने मला मारहाण केली, माझ्या पतीने, हसबंडनं मारहाण करण्याचा प्रयत्न केला, सगळ्या प्रकारे त्यांनी मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला, पण मी घर सोडून गेले नाही आणि मी इथंच राहिले आणि ते सगळं सहन केलं. म्हणून त्यांच्याकडे काहीच पर्याय उरला नाही. शेवटी त्यांनी असं ठरवलं, माझे जे पती ज्या बँकमध्ये काम करत होतात BNYमध्ये, त्यांचा जो मॅनेजर आहे तो त्यांचा मित्र आहे चांगला. तर त्या मॅनेजरनी त्यांना सल्ला दिला की तू आता 2 वर्ष जॉब सोडून निघून जा, पैसे वगैरे साठव, तू निघून जा आणि EMI वगैरे घराचे भरू नको, तू EMI नाही भरले. हे तो मॅनेजर आणि आई वडील, भाऊ आणि बहीण, हे माझ्या हसबंडचे भाऊ बहीण, ह्या सगळ्यांचा मिळून प्लॅन होता की तू EMI नाही भरले तर बँक तिला घराच्या बाहेर काढेल आणि ती EMI भरू शकत नाही, ती तर काही करत नाही. मग तिला आपण मजबूर करू. असं मजबूर केल्यानंतर ती बरोबर घटस्फोट द्यायला तयार होईल. अशा प्रकारे तिला मेंटल टॉर्चर करू. तर आज 6 महिने झाले, 5 हप्ते माझ्या हसबंडने बाउन्स केले आहेत बजाज फायनान्सचे. आज माझ्या दरवाजावरती इथे नोटीस लागलेली आहे. मी एकटी गेल्या 5 ते 6 महिन्यापासून ह्या घरामध्ये राहते आणि आता नोटीस लावली आहे आणि बँकेवाल्यांना माझे सासरे, माझा दीर, माझी नणंद, नंदेचा नवरा संजय शिवाजी सानप, योगिता संजय सानप, श्रीराम महादेव घुगे, महादेव नारायण घुगे आणि आशा महादेव घुगे, ह्या लोकांनी सगळ्यांनी बँकेवाल्यांना हे सांगितलं आहे की तुम्ही ते घर निलाम करा, तिला घराच्या बाहेर काढून टाका आणि ते घर विका आणि विकल्यानंतर जे पैसे येतील तर त्या पैसे तुम्ही काहीतरी जे आहेत तुमचे काढून घ्या आणि बाकीचे पैसे उरलेले आम्हाला द्या, पण तिला घराच्या बाहेर काढायचे, आम्हाला हप्ते भरायचे नाही आहेत. तर ह्या प्रकारे मी बँकेला पण जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला की जर माझे हसबंड तयार नसतील पैसे भरण्यासाठी तर मला
माझे आईवडील माझ्यासाठी पैसे भरायला तयार आहेत, पण त्यांच्या घर नावावर करणं इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्या घर नावावर असताना मी पैसे घेऊन काहीच उपयोग नाही आहे. तर मी ही रिक्वेस्ट पण केली आहे बँकेला की माझे आईवडील माझ्यासाठी पैसे भरायला तयार आहेत, कारण माझ्यासाठी हे घरच एक सहारा आहे ज्याच्यामध्ये मी राहून माझे आईवडील माझं सगळं खाण्यापिण्याचा खर्च करत आहेत आणि तेच मला जगवत आहेत. जर मला घराच्या बाहेर काढलं तर माझ्याकडे दुसरं कोणतंही ऑप्शन उरणार नाही आहे आणि त्यांनी मला खूप अशा प्रकारे हे लोक माझ्यासोबत खूप मानसिक छळ करत आहेत. आत्ता मी जेव्हा SP ऑफिसला गेले मी पोलीस प्रोटेक्शन मागण्यासाठी माझ्या हस्बंडला मला भेटण्यासाठी, तर मला SP ऑफिसमधून पोलीस प्रोटेक्शन भेटलं नाही. त्यांनी राजकीय दबाव आणून माझं पोलीस प्रोटेक्शन मला भेटू दिलं नाही, मी गावामध्ये येईल म्हणून. तर मी कलेक्टर साहेबांना पण भेटले होते, त्यांना पण अर्ज केला होता, त्यांच्याशी पण भेटले होते. आता माझ्याकडे एकच ऑप्शन आहे, जर मला पोलीस प्रोटेक्शन नाही भेटला तर मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण करणार आहे. माझे वडील पण माझ्यासोबत उपोषण करणार आहेत या प्रकारे. आणि ह्या प्रकारे असा मानसिक छळ हे लोक माझ्यासोबत करत आहेत. जेव्हा मी गावाकडे गेली 4-5 दिवसांनी, जेव्हा माझ्यासोबत मारहाण करण्यात आली, त्यावेळेस माझ्या सासूने, जेव्हा मी गावाकडे जाते माझी सासू माझ्या नवऱ्याला रूममध्ये बंद करते, कुलूप लावते आणि चावी ब्लाऊजमध्ये ठेवते आणि सांगते की तो इथे नाही आहे म्हणून. माझी आणि त्याची भेट होऊ देत नाही, आम्हाला एकमेकांसमोर बोलून देत नाही. आणि त्याला एवढं कंट्रोल केलं त्या लोकांनी की त्याला एकच सांगितलं, फक्त एकच बोलवायचं. कुणी काही जरी विचारलं, कुणी काही जरी बोललं तरी सगळ्यांना हेच सांगायचे, मला तिच्यासोबत राहायचं नाही आहे. माझी एवढीच इच्छा होती, जर तुम्हाला हे लग्न मान्य नव्हतं तर मला ही गोष्ट माहीत व्हायला पाहिजे होती. आज तुम्हाला मी मान्य नाही आहे हे मला लग्नानंतर समजून काही उपयोग नाही. माझ्या आयुष्याचं तुम्ही वाटोळं केलं. जर तुम्ही मला आधी सांगितलं असतं की आम्हाला तू मान्य नाही आहे, तर मी आणि माझ्या आईवडिलांनी आम्ही हे लग्न कधीच केलं नसतं. आज माझ्यासोबत तुम्ही लग्न केलं, 3 वर्ष माझा वापर केला आणि त्याच्यानंतर तुम्ही मला बळजबरी मानसिक छळ करून माझ्याकडून घटस्फोटासाठी मला मानसिक छळ करताय, मला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय की घराच्या बाहेर निघेल, मानसिक छळ केला तर ती घटस्फोटाला तयार होईल. तर या प्रकारे मला टॉर्चर करून काहीही उपयोग नाही, कारण कोणी पण मला यूज करेल आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याला पाहिजे तेव्हा सोडून देईल, हे मी मान्य करू शकत नाही. माझी चूक नसताना मी त्या व्यक्तीला कधीही घटस्फोट देणार नाही. आणि गावातल्या लोकांना त्यांनी वेळोवेळी हे सांगण्याचा प्रयत्न केला की ती मुलगी अशी, ती मुलगी तशी वगैरे. मला असं खूप कानावरती आलं की तुमच्याबद्दल हे असे बोलतात, तसे बोलतात आणि आमचा मुलगा असा नाही आहे, तो कधी दारूला शिवत नाही, सिगरेटला शिवत नाही, तो मारहाण करू शकत नाही कधीच. अशा प्रकारे जे गावामध्ये त्यांनी पसरवलं आहे ते माझ्या कानावर आल्यानंतर मला लोकांसमोर रियालिटी आणणं खूप गरजेचं होतं, कारण माझं त्यांनी तिथं येणं बंद केलं होतं. जर मी तिथं जाऊ शकत नाही तर मी लोकांना कशी सांगू शकते, माझी बाजू मी कशी मांडायची. माझी बाजू मांडण्यासाठी मला त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ना. मग माझी बाजू मांडण्यासाठी मी गावातल्या ग्रुपवर आणि बाकींच्या गावातल्या लोकांना, प्रतिष्ठित लोकांना, चांगल्या लोकांना मी सगळ्यांना नातेवाईकांना व्हिडिओ पाठवले, फोटो पाठवले की हे माझ्यासोबत असं घडतं आहे, हे मला मानसिक छळ करतायत, जबरदस्ती घटस्फोट घेण्यासाठी वेळोवेळी त्यांच्या मुलाला तिथं लपून ठेवतायत, त्याला मुद्दामून स्वतःहून जॉब सोडायला लावला आहे की जॉब सोडला तर तू EMI भरू शकणार नाही, बँकेवाले तिला घराच्या बाहेर काढतील, मग त्यांच्याकडे ऑप्शन उरणार नाही. तिचे वडील आजारी आहेत, ती कोर्टापर्यंत जाणार नाही, ते आपल्यावर केस करणार नाही, मग ती बळजबरी आपण तिला त्रास देऊन तिला घटस्फोटासाठी रेडी करू. आणि वेळोवेळी योगिता संजय सानप हे म्हणतात की आमचा राजकीय दबाव एवढा आहे ना, तू आमच्यावर 498 कर किंवा कोणतीही केस कर, आम्ही 4-5 लाख रुपये देऊन आणि राजकीय दबाव आणून आम्ही त्या केसमधून बाहेर पडू शकतो आणि आमचं कोणतंच पोलीस स्टेशन आमचं काहीच करू शकत नाही. या राजकीय दबाव आणून यांनी आत्तापर्यंत माझ्यासोबत हा सगळा छळ केला आहे. आज मला पोलीस प्रोटेक्शनसुद्धा त्यांनी घेण्यापासून मला वंचित ठेवलं आहे. ह्या लोकांनी मला पोलीस प्रोटेक्शन भेटू देत नाही आहेत आणि हा हक्क आहे लेडीजचा. जर तुम्हाला कोणी धमकी देत असेल तुमच्या सासरकडचे, पण मला माझ्या हजबंडकडं जाणं, त्याच्यासमोर जाणं, त्याला ह्या गोष्टी विचारणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं मला माझ्या हजबंडला शोधण्यासाठी गावाकडे जावंच लागेल. जर तुम्ही मला पोलीस प्रोटेक्शन दिलं नाही आणि जर माझ्या जीवाला काही झालं तर त्याचे जिम्मेदार हे लोक असतील ना.
कारण की माझ्या जीवाला जर काही झालं तर त्याच्यानंतर तुम्ही ॲक्शन घेऊन काही उपयोग नाही ना. आज मला SP साहेब म्हणतात की आम्ही तर पोलीस प्रोटेक्शन देऊ शकत नाही, तुम्ही कोर्टामध्ये केस करा. जर शिवाजी संजय सानप, सरपंच योगिता संजय सानप हे लोक जर मला अशा धमक्या देत असतील, तू कोणतीही केस कर, आमचं तू काहीच करू शकत नाही, तर मी केस करून मी माझ्या फॅमिलीचं आणि मी स्वतःचं का टॉर्चर करून घेऊ. हा एक मानसिक छळ झाला ना. जर त्यांचं काही होतच नसेल केस करून, तर मी केस करून काय उपयोग. तुम्ही मला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. मी एक लेडीज आहे, लेडीजला तुम्हाला प्रोटेक्शन द्यायलाच पाहिजे. हा हक्क आहे लेडीजचा. जर कोणी तिला धमकी देत असेल तर तुम्ही तिला प्रोटेक्शन दिलं पाहिजे. तिला वंचित नाही ठेवू शकत कोणीच प्रोटेक्शनपासून. आता जेव्हा माझी जी नणंद आहे सरपंच योगिता संजय सानप यांचं जेव्हा इलेक्शन होतं, त्यावेळेस मला शिवाजी संजय सानप हे घरी आले. मी इलेक्शनसाठी तिकडं गेले होते की त्यांना म्हणजे माझ्या पतीला जाण्याची इच्छा होती. त्यावेळेस आम्ही गावाकडे गेलो असता मला शिवाजी सानप आणि संजय सानपने साईडला घेतलं आणि मला बोलले की स्नेहल, आम्हाला थोडे उसने पैसे पाहिजेत इलेक्शनसाठी, हॉटेलच्या वगैरे ज्या उधाऱ्या आहेत त्या मिटवण्यासाठी, लोकांना मतदानासाठी पैसे वाटण्यासाठी आम्हाला पैसे पाहिजेत, तर तुझ्याकडे पैसे आहेत का. तर मी म्हटलं माझ्याकडे तर नाही आहेत पैसे, मी माझ्या वडिलांना बोलते म्हणून. तर मी पप्पांना सांगितलं की असं असं आहे म्हणून. तर मग पप्पांकडे पैसे होते, तर मग त्यांनी उसने म्हणून मागितले पैसे. तर मग शिवाजी संजय सानप आणि योगिता संजय सानप यांनी माझ्या सासऱ्यांना महादेव नारायण घुगे आणि श्रीराम महादेव घुगे या दोघांना त्यांनी तिकडे पाठवलं पैसे घेण्यासाठी बीडला. आणि पप्पांनी त्यांना इन हँड कॅश दिला. ते म्हणले आम्हाला ऑनलाईन वगैरे किंवा असं बँक ट्रान्सफर करू नका, कारण आम्ही इलेक्शनमध्ये पैसे वाटतो आहे, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येऊ शकतो नंतर, म्हणून आम्हाला कॅश द्या. पण माझ्या वडिलांच्या कधी असं काही डोक्यात नाही आलं की हे लोक आमच्यासोबत असं काही करतील म्हणून. तर माझ्या वडिलांनी त्यांना मदत म्हणून उसने पैसे दिले. मग ते पैसे त्यांनी घेऊन आले इलेक्शनसाठी, माझ्या नंदेच्या इलेक्शनसाठी. तर त्यांनी तो पैसा वगैरे खर्च केला, पण आत्तापर्यंत त्यांनी त्या पैशाचं नाव पण काढलं नाही आणि त्यांनी ते पैसे वापस देण्याचा पण प्रयत्न केला नाही. आजकाल शिवाजी सानपने पूर्णपणे माझे नंबर ब्लॉक केलेत. माझ्या आईवडिलांनी कॉल केला तरी ते उचलत नाहीत आणि मी कॉल केला तरी ते फोन वगैरे उचलत नाहीत. आणि त्यांनी आत्तापर्यंत पण आम्हाला काहीच पैसे रिटर्न केले नाही आहेत अजून पण. माझे जेव्हा लग्न झाले त्यावेळेस माझी सासू आशा महादेव घुगे आणि माझी जी नणंद आहे योगिता संजय सानप, ह्या दोघी पण लग्नामध्ये नव्हत्या. पण त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात आलं की योगिता संजय सानप ही प्रेग्नंट असल्यामुळे माझी सासू येऊ शकली नाही. पण याच्या मागे हे होतं की माझ्या सासूने असं सांगितलं, मला तुझं लग्न मान्य नव्हतं म्हणून मी त्या लग्नामध्ये नव्हते, पण माझ्या मुलाने ऐकलं नाही म्हणून मी त्याला लग्न करू दिलं, पण आता तुझा संसार मी त्याच्यासोबत कधीच होऊ देणार नाही. माझी सासू आशा महादेव घुगे हे आता पण मला म्हणतात, जेव्हा मी गावाकडे गेले तेव्हा मला म्हणला, आता पण मी तुझ्या आईवडिलांनी तर वस्तू दिल्या नाही, काही नाही दिल्या, आता पण मी माझ्या मुलाचे तुझ्यासोबत घटस्फोट करून घेतला ना, आता पण माझ्या पोराचे दुसरे लग्न केले ना, तरी पण आम्हाला पैसे, दागिने आणि वस्तू वगैरे सगळ्या गोष्टी भेटू शकतात, त्याच्यामुळं आम्हाला तू पाहिजेच नाही आहे, तुझ्याकडून काही भेटत नाही. तर तुझ्यासोबत पैशासाठीच लग्न केलं होतं, तुझ्याकडून काही भेटत नसेल, तुझा उपयोग काय. जेव्हा मी पोलिसांना अर्ज वगैरे द्यायला जाते, मी जालना पोलीस स्टेशनला जे आहे SP ऑफिसला तिथे अर्ज देते, कलेक्टर ऑफिसला अर्ज देते, तिथे मला लगेच रिसिव्ड भेटतात माझ्या अर्जाच्या. पण जेव्हा मी अंबड पोलीस स्टेशनला जाते, जे माझ्या नंदेच्या कंट्रोलमध्ये आहे, योगिता संजय सानप ही जी सरपंच आहे, ह्यांच्या पूर्ण तिथे ओळखी असल्यामुळे एक रिसिव्डसुद्धा घ्यायला मला तिथे 2-2 तास बसवलं जातं. मला मुद्दामून रिसिव्ड देत नाहीत, पोलीस प्रोटेक्शनसुद्धा मुद्दामून देत नाही. अशा प्रकारे पोलीस स्टेशनवरती सुद्धा त्या लोकांचा खूप दबाव आहे आणि सरपंच पदाचा अशा प्रकारे ते लोक तिथे वापर करतात आणि हे खूप धोकेदायक आहे. जर माझ्या जीवाला, कारण ते माझ्यावर अघोरी प्रयोग पण करत आहेत, ब्लॅक मॅजिक वगैरे पण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर माझ्या जीवाला कोणत्याही प्रकारचा जर हानी झाली, माझ्या जीवाला, मी पुण्यामध्ये असतानासुद्धा जरी माझ्या जीवाला काही झालं, कारण की ते मला वेळोवेळी धमक्या देत आहेत की तू गावात आल्यावर तुला आम्ही जीवच मारू, तुझे तंगडेच तोडू, आम्ही तुला सोडणार नाही, तू कशी घटस्फोट देत नाही बघू, तुला आम्ही मजबूर करू, तुझा मानसिक छळ करू. अशा प्रकारे ते लोक मला ह्या प्रकारे मानसिक छळ करतायत आणि मला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणं, पोलीस प्रोटेक्शन न मिळू देणं, मी गावात येऊ नये म्हणून. तर अशा प्रकारे जे माझा छळ करतायत आणि माझ्यावरती ब्लॅक मॅजिक पण चालू आहे त्यांचं. जे कैलास महाराज आहेत जालन्याचे,
त्यांच्या थ्रू हे लोक माझ्यावर ब्लॅक मॅजिक करतात. हे माझी जी नणंद आहे योगिता संजय सानप, हे खूप जवळचे आहेत कैलास महाराजांच्या. त्यांच्या सांगण्यावरून हे माझ्यासोबत हे असं सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यांच्या. जर माझ्या जीवाला कोणत्याही प्रकारचा मला आजार झाला, मला कधीही काही जीवाला धोका झाला, तर ह्या लोकांना कुणीही माफ करू नये. त्याच्यामध्ये जर माझ्या जीवाला काही झालं तर यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी एवढीच विनंती मी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एवढीच विनंती करते, शिंदे साहेबांना आणि अजितदादा पवारांना एवढीच विनंती करते. एका वैष्णवीचा जीव गेला, वैष्णवी हागणवेचा जीव गेला, अजून एका स्नेहल शिरसाटचा एक वेल एज्युकेटेड मुलीचा जीव जाऊपर्यंत प्लीज तुम्ही शांत बसू नका. असा पदाचा गैरवापर करून लोकांच्या लेकरांना त्रास देणाऱ्या लोकांचे पद तुम्ही ठेवू नका. त्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे. आणि कायदा असा आहे ना, आजकाल कायदा पॉलिटिकल बॅकग्राऊंडमध्ये एवढा दबावाखाली आला आहे की कुणालाच एक प्रॉपर कोणीच तुम्ही प्रॉपर एक सजेशन देऊ शकत नाही किंवा कायद्याची काहीही मदत भेटत नाही. आज माझ्याकडं सगळे प्रूफ असताना पण मी त्यांच्यावर केस नाही करू शकत. याचं कारण हेच आहे की माझ्या आईवडिलांचा मानसिक छळ होईल. कोर्ट कचेऱ्या करणे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आईवडिलांना करावं लागतात. माझे आईवडील एजेड आहेत, ते वृद्ध आहेत, माझ्या वडिलांना पॅरालिसिस आहे. आज मी कोर्टाचा आणि पोलीस स्टेशनची पायरी चढू शकत नाही. पण आज मी तुमच्याकडून एवढीच विनंती करते, अशा प्रकारे पॉलिटिकल बॅकग्राऊंडचा उपयोग करून असे सरपंच लोक पदांचा वापर करून जर एखाद्याच्या लेकरावर असा अन्याय करत असतील, एखाद्याला मानसिक छळ करत असतील घटस्फोटासाठी किंवा कोणत्याही प्रकारासाठी, तर मला वाटतं मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याच्यावर योग्य ती ॲक्शन घ्यावी आणि अशा लोकांचं पद लवकरात लवकर काढून घ्यावं एवढीच माझी विनंती. आणि मला योग्य तो न्याय द्यावा. मी मेल्यानंतर न्याय देऊन माझ्या आईवडिलांना भेटायला येऊन काहीही उपयोग नाही. ह्यांनी मला एवढं मानसिक छळ केला आहे की मला ते म्हणतात, तुला सहन होत नाही ना, एक तर तू घटस्फोट घे, नाही तर तू तुझा जीव घे, तू सुसाईड कर, आम्हाला चांगलंच आहे तू आमच्या आयुष्यामधून गेलीस तर. अशा प्रकारे हे लोक मला मजबूर करतायत या गोष्टी करण्यासाठी. मला एवढीच विनंती साहेबांना की योग्य ती ॲक्शन घ्या. मी ह्याच्या आधी पण खूप व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न केला आहे. एखाद्या मुलीचा जीव गेल्यानंतर त्या गोष्टींवर ॲक्शन घेऊन काहीच उपयोग नाही. आज मी जिवंतपणे माझ्यासोबत जो अन्याय चालू आहे, माझ्यासोबत जो मानसिक छळ चालू आहे, त्यासाठी मी लढत आहे. तर तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर ॲक्शन घेणे खूप गरजेचं आहे. एवढीच विनंती आहे सर, मला मदत करा. आणि जर माझ्या जीवाला काही झालं इथून पुढे तर ह्या लोकांना बिलकुल तुम्ही सोडू नका. ह्यांना सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी एवढीच विनंती. त्याच्यात खालीलप्रमाणे लोक आहेत: माझे हस्बंड रवींद्र महादेव घुगे, माझी नणंद योगिता संजय सानप, तिचे पती संजय शिवाजी सानप, त्यांचे सासरे शिवाजी सानप, माझे दीर श्रीराम महादेव घुगे, माझी सासू आशा महादेव घुगे, माझे सासरे महादेव नारायण घुगे, माझी जाऊ कोमल श्रीराम घुगे, अमोल प्रल्हाद घुगे, त्याच्यानंतर देवबाई प्रल्हाद घुगे, प्रल्हाद रामजी घुगे, नवनाथ जयराम बडे, बाबासाहेब जयराम बडे, तमस नवनाथ बडे, किशोर पांडुरंग घुगे, उषा किशोर घुगे, वैभव किशोर घुगे, समाधान किशोर घुगे, बाळासाहेब चौधर, महादेव कागणे, बाळू दराडे. हे सगळे लोक जेव्हा मी गावाकडे जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा मला माझ्या घरी जाऊ देत नाहीत. धमक्या देतात, तू आली तर तुझे तंगडे तोडू, तुला जीवच मारू. तर हे सगळे लोक पण त्या दिवशी मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये पण हे सगळे लोक होते. तर मला एवढीच विनंती आहे, जर माझ्या जीवाला काही झालं तर त्यांच्यावर योग्य ती ॲक्शन घ्यावी, त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी, त्यांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी. कारण त्यांनी आज 3 वर्ष झालं माझा आर्थिक, मानसिक, शारीरिक छळ केलेला आहे. अजून पण माझी काहीही चूक नसताना मी त्यांना घटस्फोट द्यावा म्हणून ते मला ह्या प्रकारचा मानसिक छळ करताय, मला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय, मला गावाकडे येऊन देत नाही. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की मी जेव्हा गावाकडे जाईन तेव्हा मला पोलीस प्रोटेक्शन द्यावं. आणि पोलीस प्रोटेक्शन असं द्यावं ज्यांच्यामध्ये त्यांच्या कॉन्टॅक्टमधले त्यांच्या ओळखीचे पोलीस नसावेत, जेणेकरून की पोलीस प्रोटेक्शनमध्ये सुद्धा मला मारहाण केली जाणार नाही.
आणि एवढीच विनंती आहे, माझी ही विनंती ग्राह्य धरावी आणि मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे की तुम्ही या गोष्टीकडे, माझ्या या व्हिडिओला थोडं सिरियसली घेऊन याच्यावर प्लीज ॲक्शन घ्यावी, एवढीच विनंती आहे. थँक्यू.